आईच्या गावात रे भाई लय मोठा शॉट झालाय. विषय असा झालाय भावांनो, लय मोठा म्हणजे लय मोठा शॉट झालाय. मी हसतोय, त्याच्या मागे सुख नाहीये तर लय मोठं दुःख आहे. आता हसतंय का भावांनो? जरवेळेस पोर हसतात म्हणजे त्याच्या मागे सुखच असतंय असं नसतंय, तर त्याच्या मागे खूप मोठं दुःख पण असतंय. सांगतो काय झालंय ते. काल रात्री आर्थिंग आणि मीन हे जे पोलीस ना तुम्हाला, त्याचा आर्थिंग आणि मीन एकत्र झाले आणि ते अचानक झाले. माहित नाही नक्की काय विषय झाला, परंतु माझ्या हृदयाचं तर मीन आणि आर्थिंग एकच झाले. विषय असा झालाय की टीव्ही जळली, इस्त्री जळली, चार्जर लावलेला मोबाईल चार्जर जळला आणि विशेष म्हणजे माझं हृदय, माझं पीसी पण जळला. लय मोठं नुकसान झालंय बाबा. मला नाही माहित काय झालंय काय नाही पीसीला, परंतु अक्षरशः लिटरली त्यातनं धूर आणि जाळ संघटी निघत होता. सो मी काम करत होतो आणि एडिट करत असताना ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. सो डोळ्यातनं हसतोय तरी पण पाणी आल्यागत होते. कंट्रोल करतोय मी. जर वेळेसच पोरग हसतं, हसून घालावतं, तर त्याच्या मागे सुखच असतं, किंवा तो बालिश आहे, किंवा त्याला काहीच कळत नाही, किंवा त्याला काहीच अर्थ नाही, किंवा तो वागतच नाही, किंवा त्याचं काहीच नाही, त्याला कळतच नाही पुढच्या माणसाची व्यथा. असं काही नसतंय भावांनो. खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे ना, तो ज्या हृदयामध्ये ना असं शांत करून ठेवलेला असतो. खूप मोठा आक्रोश आहे ना त्याला शांत करून ठेवलेला असतो. सो काल ही गोष्ट झाली. मी आज दिवसभर परीक्षा घेतल्या, पोरांच्या सगळं केलं, पण ते माझ्या डोक्यामध्ये तेच चालू होतं नाही का. 2 दिवस झालं तेच चालू आहे. सो खूप काही सॅक्रिफाईस केलंय मी त्या कम्प्युटरसाठी. लय माणसांचे जोडे खाल्लेत, शिव्या शाप खाल्लेत, घरातल्यांच्या खाल्ल्यात. माझी लायकी नाही 1.5 लाखाचा नुसता पीसीचा कॅबिनेट घ्यायची, तरी पण मी ती गोष्टीचं धाडस केलंय नाही का. खूप मोठं सॅक्रिफाईस आहे, लिटरली खूप मोठं सॅक्रिफाईस आहे. ते फेडेपर्यंत आहे ना खूप मोठं मी सॅक्रिफाईस केलंय. सो भाई असं वाटतं की कधी त्याच्याबद्दल कळतंय. सोमवारी मला कळेल की पीसीला काय नुकसान झालंय. सो आय होप सो सगळं नीट असेल. झोप लागे ना माझी लिटरली, आणि काय करू पण शकत नाही ना मी. कुणाला काय बोलू. चलो, गुड नाईट, बाय.